नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, लोकसभेनंतर राज्यातील विधानसभा निवडणूक मोठी चुरशीची आणि चर्चेची ठरलेली दिसून येत आहे। राज्यात गेल्या 2.5 वर्षात दोन मोठे पक्ष फुटले। राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांचं फुटलेल्या दोन गटांमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंना अस्तित्व होतं। त्याचा काहीसा फटका लोकसभा निवडणूक निकालांमध्ये दिसून आलेला आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणूक निकालावर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत। मात्र निकाल हाती येईपर्यंत उमेदवारांना आणि पक्षांना धाकधूक लागून राहिलेली आहे। पण एक्झिट पोलमधून मात्र चित्र वेगळं दिसत असल्यामुळे निकालांबाबत तर्कवितर्कांना उधाण आलेले आहे। अशातच फुटीनंतर पक्षांना सहानुभूती आणि नेत्यांची पळवापळवी यामुळे देखील चित्र काहीसं बदललेलं दिसत आहे। अशातच बारामती मतदारसंघ जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तो महाविकास आघाडीला मिळणार की महायुतीला याकडे देखील सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। वास्तविक शरद पवारांचे आणि अजित पवारांचे विचार जरी वेगळे असले तरी शरद पवारांना मानणारा गट आणि अजित पवारांना मानणारा गट हा बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे। आता हा नेमका तरुण आणि वयस्कर वयोगटातला मतदार कोणत्या उमेदवाराला संधी देईल हे सांगणं आता थोडं कठीण असलं तरी शहरांमध्ये अजित पवारांचा माप थोडं झुकतं आहे असं दिसून येतं। मात्र ग्रामीण भागामध्ये युगेंद्र पवारांनी बाजी मारल्याचं दिसत आहे। बारामती शहरात अजित पवारांना तर ग्रामीण भागात युगेंद्र पवारांना मतदार साथ देतील अशी चर्चा आहे। त्याचप्रमाणे आता पहिल्यांदा निवडणूक लढणारे युगेंद्र पवार आणि आतापर्यंत राजकारणाचा चांगला अनुभव असलेले अजित पवार यांच्यात हा सामना झाला। यामुळे लोकसभेसारखं चित्र म्हणजेच ज्याला दांडगा अनुभव आहे त्याला संधी असा काहीसा प्रकार मतदारसंघामध्ये दिसेल का याबाबत काही जणांचं म्हणणं आलं की युगेंद्र पवार नौके असले तरी त्यांच्या मागे शरद पवारांसारखी मोठी ताकद उभी आहे, ही त्यांच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे। मात्र अजित पवारांनी लोकसभेमध्ये झालेल्या चुकांची पुन्हा एकदा पुनरावृत्ती टाळून त्या गोष्टी न करता विकासाच्या मुद्द्यावर भर दिला। जो सायलेंट वोटर आहे तो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला। मात्र जो नवा मतदार आहे तो त्याचा कल अद्याप कोणालाही समजलेला नाही। आत्ताच्या स्थितीमध्ये अजित पवारांचं पारडं काही जड वाटत असलं तरी लोकसभेचा विचार करताना बारामतीच्या मतदारांचा कौल अद्याप स्पष्ट दिसत आहे। तर दुसरीकडे ग्रामीण भागात युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे। शरद पवारांनी नवनेतृत्व म्हणून युगेंद्र पवारांना पुढे केलं। मात्र लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांचं नवनेतृत्व बारामतीकरांनी स्वीकारलं नाही। तसंच युगेंद्र पवारांच्या बाबतीत प्रथमदर्शनी तसं वाटत नाही। बारामतीत सुरुवातीच्या काळामध्ये अजित पवार पुढे वाटत आहेत, मात्र ते शहरातच जाणवत आहे। ग्रामीण भागात युगेंद्र पवारांची हवा दिसते। सांगता सभेवेळेस शरद पवार यांनी युगेंद्र पवारांना संधी द्या किंवा नवीन नेतृत्वाला पुढे जाऊ दे असं म्हटलं होतं। त्यावेळेस त्यांनी टीका करणे टाळलं होतं। काय वाटतं, नेमकं कोण निवडून येणार, अजित पवार की युगेंद्र पवार? नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा।